नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं व्लॉग चौथ्यामध्ये स्वागत आहे। तर मी आणि चिनू निघालो नेचर वॉकसाठी। चालता चालता आम्हाला एक माऊचं पिल्लू मिळालं आणि आम्ही थोड्या विहिरीच्या दिशेला गेलो। तिथे पाहिलं तर होती कोंबड्यांची झोंबी लागलेली आणि रोहित दादा आणि मन्या दादा फाट्या फोडत होत्या। तर मी त्यांना म्हटलं की चष्मा लावा आणि हे बघा ते काय बोलतायत। मास्तरीन बाई सांगते गॉगल लावून तर काय करायचं गॉगल लावून फडयाची जागा काय आहे गॉगल लावून फडा म्हणतात करून बघा तरी एकदा। हा लाकूड राहू दे इकडे मारुदे फुले मग भाजी बनवून आम्ही निघालो काजरले जायला। तर मी आणि माझी बहीण तयार होत होतो। त्यानंतर आम्ही चिनूचा डान्सही पाहिला। तो लोंगी डान्सचा डान्स करत होता आणि तसंच मग आम्ही निघालो काजरले जायला आणि रिक्षा करून आम्ही निघालो प्रवासासाठी। या बाबा आणि या काकांनी आम्हाला आंब्याच्या पेट्या कशा बनवायच्या त्या शिकवल्या। चालता चालता आत्या आणि बहिणीने सेल्फी पण काढली आणि एका सदस्याने आमचं गावात वेलकम केलं। सो फायनल आम्ही पोचलो काजोरलेत, सगळ्यांना तिकडे भेट दिली। आणि ही आहे माझी पप्पांची आत्या। गाईज शी इज 95+ आणि तिने मला तिचे केस बांधायला सांगितले। आत्याने थोडेसे भाजलेले काजू दिले, तेही घेतले आणि आम्ही निघालो परत यायला न जास्त वेळ घेता। सो रस्त्यात वाटेत आम्हाला आईची एक जुनी मैत्रीण मिळाली अँड शी वॉज सो हॅपी आफ्टर मीटिंग हर फ्रॉम सो लाँग टाईम। खरंच खूप छान वाटतं अशा गावच्या आठवणी एकत्र घेऊन जाताना। बागेतले छान असे फुलं बघत बघत आम्ही निघालो देवळाच्या दिशेला। वाटेत आम्हाला 2 देऊळ दिसले। दोन्ही देऊळ खूप सुंदर आणि छानपैकी मेंटेन केलेले। सो तिकडे आम्ही देवाचं दर्शन घेतलं, थोडे फोटोज काढले। परत देवाचं दर्शन करून आम्ही निघालो परत रिटर्न घरी यायला। खूप छान असं वातावरण होतं मंदिरात, खूप सुंदर असं मन प्रसन्न झालं। आणि मग हे आहे आमचं शिवण्यातलं विहार। रस्ता आता गावचा खूप सुंदर असा बनवलेला आहे। पहिला खूप खडबडी होती आणि आजीला वाटेत आंबा मिळाला, तो आम्ही खाल्ला। अँड गाईज आय वॉज सो सरप्राईज टू नो दॅट या पोपटाला माझं नाव येत होतं बोलायला। सो संध्याकाळ झाली आणि आम्ही परत निघालो खाली मार्केटला जायला। वातावरण खूप सुंदर आणि प्लीझंट होतं। सो आम्ही गेलो मिसळ खायला आणि आजही आमच्या नशिबात पाव नव्हते। घरी आलो, वहिनीने मस्त भेळ बनवलेली ती खाल्ली। चिनूसोबत थोडीशी मस्ती मजा केली। फ्रेश होऊन जेवणाच्या तयारीला लागलो। रात्रीचं जेवण केलं आणि बाहेर खूप असा पाऊस पडत होता। त्याच्यात मी आणि माझी बहीण वेड्यासारखं भिजत होतो। सो दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ। आय होप यू हॅव एन्जॉयड। बाय।